नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक स्पेशल आणि खास एडिशन घेऊन आलो। तर बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन झालंय चालू, म्हणजेच काय की पेन्शन झाली चालू। आता ही पेन्शन जी चालू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक GR काढला, एक नियम लागू केला की ही कुणाला द्यायची, त्यासाठी पात्रता काय, त्याचे कंडिशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, त्याचबरोबर या संदर्भात अधिकृत GR कुठला, आणि हा जर आपल्याला पेन्शनसाठी अर्ज करायचा आहे तो करायचा आहे कुठं, या संदर्भात सविस्तर माहिती चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम बघा, महाराष्ट्र शासनाच्या GRच्या अधिकृत वेबसाईट वरती आलेलो मित्रांनो मी। इथं तुम्ही पाहू शकता की उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचं एक तुम्हाला योजना चालू झालेली इथं दिसेल। तर याला मी हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निवृत्ती वेतनाची योजना गव्हर्नमेंटने चालू केली। 19 तारखेचा हा GR आहे। याचे PDF ला क्लिक केल्याच्या नंतर आपण ही PDF ओपन करून घेतली। याच्यामध्ये त्यांना एक SOP डेव्हलप केली की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, नेमकं याचा वर्क फ्लो कसा असणार आहे, कसं कोण नोंदणीकृत होणार आहे, त्यासाठीच्या कंडिशन कशा आहेत आणि त्याला लाभ मिळणार आहे कसा, या संदर्भात ही एक PDF त्यांना आपल्याला दिलेली आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचा हा GR आहे। त्याची तारीख सुद्धा इथं मेन्शन केली 19 जून 2025 म्हणून। आणि याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती घालून दिल्या की ज्यांना ज्या कुठल्या बांधकाम कामगारांना पेन्शन योजना घ्यायची ती। तर आता याच्यासाठी त्यांना काय अटी आणि काय निकष घातले ते पाहूयात। बघा, सर्वप्रथम अट आहे वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग 10 वर्ष नोंदीत असलेले बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। म्हणजे काय, जर एखादा बांधकाम कामगार असेल आणि ज्याचं वय 60 पेक्षा जास्त असेल, तसंच त्यानं नोंदणी जी बांधकाम कामगार मंडळाकडे केलेली ह्याला कमीत कमी 10 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे, तो व्यक्ती याच्यासाठी पात्र राहील। तसंच याच्यामध्ये पती व पत्नी दोघेही बांधकाम असतील तर ते स्वतंत्रपणे सुद्धा पात्र राहतील। आता स्वतंत्रपणे पात्र म्हणजे काय, दोघांना सुद्धा निवृत्ती वेतन किंवा पेन्शन योजना मिळू शकते। याच्यामध्ये ब नंबरचं जे दिलंय त्यांना सांगितलंय की जर पती किंवा पत्नी जे बांधकाम कामगार आहेत आणि त्याच्या मधली पती किंवा पत्नी जर वारलेली असेल किंवा मृत्यू पावलेले असेल तर या योजनेचा लाभ संबंधास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही, कुठल्याही एकाच व्यक्तीला त्याचा लाभ मिळेल असं त्यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर याच्यासाठी निकष आणि प्रमाण दर ठरवलेले आहेत। ते कोणते, याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलंय की एक 10 वर्षाचं कमीत कमी ज्याचे मंडळाकडे नोंदणी आहे त्यांना 50% म्हणजे 6000 रुपयाप्रमाणे प्रति निवृत्ती वेतन देण्याचा विचार केलाय। तर ज्याची 75% आहे त्याला 9000 आणि ज्याची 20 वर्ष आहे त्याला 12000 अशा पद्धतीचं निवृत्ती वेतन भरघोस देण्याचा विचार महाराष्ट्र शासनाने केलेला आहे। त्याचबरोबर याच्यात मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे हे गव्हर्नमेंट ठरवू शकते। आता निवृत्ती वेतनासाठी तुम्हाला प्रोसेस कशी करायची, काय कागद जोडायची ते पाहूया। आता बघा, निवृत्ती वेतन घेण्यासाठी तुम्हाला mahabocw.in म्हणजे बांधकाम कामगाराची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यामध्ये जाऊन विहित नमुन्याचा प्रपत्र अ चा अर्ज डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर आधार कार्डवर ज्या जिल्ह्यात आपण राहतो किंवा जिथं आपलं बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे तिथं आपल्याला जायचंय आणि त्यांच्याकडे तुमचा हा भरलेला अर्ज जमा करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला त्यासोबत तुमच्या पत्त्याचा पुरावा, जन्म तारखेचा पुरावा आणि बँक खात्याचा पुरावा हे कागद सुद्धा त्याचबरोबर द्यायचे आहेत। तसंच संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र जे आहे त्याची छाननी करतील आणि निवृत्ती शिफारस प्रमाणपत्र, ज्याला आपण प्रपत्र ब असं म्हणतो, यासह प्रस्ताव मंडळातील मुख्यालयास मान्यतेसाठी सादर करतील। आणि एकापेक्षा जास्त जिल्ह्यात नोंदणी नूतनीकरण जर आढळलं तर वर्षानिहाय नोंदणी प्रमाणपत्र, ज्याला प्रपत्र क म्हणतो, हे काढून कामगार सुविधा केंद्रवाले प्राप्त करून घेतील। त्याचबरोबर याच्यामध्ये निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल, ज्याला की प्रपत्र ड असं इथून पुढे संबोधले जाणार आहे। आणि याच्यामध्ये
जेव्हा तुम्ही अशा प्रकारची प्रक्रिया करता त्यावेळेस तुमचा अर्ज जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र जे आहे ते मंडळाकडे पाठवेल आणि त्यानुसार तुमच्या पती पत्नी यांच्या वारस नोंदीचा अर्ज प्रभादी बांधकाम कामगार मंडळाकडे मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला हा लाभ मिळण्यासाठी प्रोसेस सोयीस्कर होईल। आता याच्यामध्ये काय सांगितलंय ते आपण पुढे पाहूयात। आता बघा, मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही जी आहे तर ती काय होणार आहे, निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्राच्या आधारे होणार आहे आणि हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्या महिन्याच्या 15 तारखेअखेर निर्गत निवृत्ती वेतन क्रमांक धारकाची मंडळ मुख्यालय स्तरावरील प्रणालीद्वारे तुम्हाला निवृत्ती वेतन डिस्बर्समेंट होणार आहे किंवा मिळणार आहे आणि तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आता त्यासाठी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आणि फाईल तयार करून ही द्यायची आहे। कुणाकडे द्यायची आहे तर तुमचं कामगार सेवा केंद्र जे आहे त्यांच्याकडे द्यायचे आहे आणि तुमचा जो लाभ मिळणार आहे आधार ज्या बँकेशी लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला बँकेशी आधार लिंक करून ठेवणं गरजेचं आहे। याच्यासाठी निवृत्ती वेतनाचा एक समन्वय कक्ष सुद्धा महाराष्ट्र शासन सेपरेट स्थापन करणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला निवृत्ती वेतनासाठी अर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर आता हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या पुढे तुम्हाला निवृत्ती वेतनासाठी ऑफलाईन अर्ज कसा भरायचा आहे हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर पार्ट 2 असं मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका मित्रांनो। भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।